नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू सोन्याची अंगठी भेटणार गावकऱ्याबद्दल नाही सर. सासरे पाटलाने घेतली पाहिजे. सासरे पाटलाने घेतली. आता आनंद वाटतं. सगळं आनंद वाटतं. परंपरा आमची किसमुखाचा जावाई बसवला होता. 62 वर्ष झालं परंपरा चालू आहे. त्याला बंद नाही पडलेली. प्रत्येक वर्षी शोधता. या वर्षी कसं शोधलं त्यांना? शोधून काढला पिढ्याचा जावाई. रात्रपासून पोरं त्याच्या होते. अच्छा. या अगोदर 2 जावाई शोधले होते. नेमके पळून गेले. तिसरा धरला. रात्रीतून पळून गेले. धरून बसविले होते पण पळून गेले. अच्छा. पाहिला नेमका? मी लातूर जिल्ह्यातून आलोय. काय वाटलंय नेमकं पाहिल्यानंतर? आनंद वाटला. पहिल्यापासून परंपरा आहे, फक्त ऐकून होतोय. ह्या विरा गावामध्ये अशी अशी परंपरा आहे, फक्त लहानपणापासून ऐकून होतो. आम्हाला सांगायचे या विरा गावामध्ये असं ह्याच्या दिवशी येतं, धुलिवंदना दिवशी गाडावरून मिरवणूक काढते. ही प्रथा फक्त लहानपासून ऐकून होतो. आज प्रत्यक्षात पाहिल्यानंतर आनंद वाटला. काय वाटतंय, कशी परंपरा चालवली तुमची? खूप छान, चांगली परंपरा चालू आहे. काय वाटतं बाबा, किती दिवसाची परंपरा? किती जावाई बघितली असेल तुम्ही? लय 1856 सालापासून चालू परंपरा. अच्छा. आणि नेमकं कशा पद्धतीने असतं इथं? जावायचा शोध कसा घेतला जातो? कसा केला जातो? जावायचा शोध शिमग्या दिवशी जेवण केलं की शोध चालू असतोय. की सकाळी 8 वाजेपर्यंत धरून आणतो. कुठं लपून बसते जावाई? लय लांब पळून जाते. पळून जाते. रात्री 2 वाजता पकडला माणूस. रात्री 2 वाजता? नेमकं काय झालं? 2 पळून गेले म्हणले जावाई. पकडून आणले होते? हो, पकडून गेले. मग नेमके पळून गेले. परंपरा काय सांगा? ही आमच्या गावची 12 पगड जातीतली 70 वर्ष झाली परंपरा आहे. पहिला मानकरी देशमुख साहेबांच्या इथले असल्यामुळे परंपरा चाललेली. कुणाचा त्रास नाही. सगळे एन्जॉयमध्ये होतं. सगळ्याचं खेळून मिळून येतं. जातीपातीचं काही नाही आहे. सगळे मिळून जुळून आहे. मी मारोडी समाजाचा असताना मला माझा गर्व आहे. माझ्या गावाचा सण असल्यासारखं आहे. मी माझे सगळे बंधू महिला सगळे मिळून आम्ही कार्यक्रम घेतो. पण एकदम आनंदात जावायला कोणत्या त्रास देत नाही. सगळ्याला शांत बसा म्हणलं शांत बसा म्हणतात. कपडे फाडू नका म्हणले तर फाडीत नाहीत. विनाकारण कुणी त्रास देत नाही. हा कार्यक्रम गेल्या 90 ते 100 वर्षापासून आम्ही साजरा करतो. आणि जावई शोधायचं एवढं मोठं आव्हान असतं आमच्या समोर की अक्षरशः 1-2 रात्री आम्हाला जागून काढू लागतात. आम्ही काल एक जावई धरला होता, अशोक भोसले नावाचा, काल सकाळी. पण काल त्यांनी काहीतरी काम असल्यामुळे मी लगेच आलो म्हणून गेले दुकानावर. ते आलेच नाही, पळून गेले. परत आम्ही संतोष जाधव यांना धरलं. संतोष जाधव हे जे आहेत काल रात्री 6 वाजता धरलं आणि 1 वाजता निघून गेले. रात्री पळून सगळे झोपीत असताना निघून गेले. परत मग आम्ही दुसरे धरले वकील हेनार शिंदे म्हणून. ते बी काही घटले नाही. मग सकाळी पुन्हा परत गावात ह्यांना जाऊन धरलं आम्ही. आणि त्यांना आज गावात आणून गाडवावर विराजमान करून त्यांची आम्ही मिरवणूक काढली. परंपरा चालवत असताना अडचणी काय येतात? अडचणी म्हणजे काय, मुलं युवक थोडे ऐकत नसल्यामुळे थोड्या अडचणी होतात. आणि बाकीचे वगैरे कसं आणलं जातं? आमच्याकडं पहिले गाडवं मुबलक असायचे. दळणवळणचं साधन नसल्यामुळे पहिले गाडवं असायचे गावामध्ये. त्यामुळे गाडव फुकट भेटायची. पण सध्या काय झालं, गाडवं आमचे 5 वर्षापूर्वी सगळे गावातील नष्ट झालेत. त्यामुळे आम्हाला केजूर किंवा बऱ्याच वर्षापासून चालू परंपरा ही शांततेत पार पडते. काय संदेश दिला जातो आता सगळ्या धर्माचे कारण आमच्याकडे सर्व जाती जवळपास 5-6 जाती धर्माचे लोक आहेत तिथं. आणि गुण्यागोविंद नातात इथं असा भेदभाव केला जात नाही. कुठल्याही जातीचा धर्माचा असो त्याला आम्ही गाडवावर बसून त्याला मान सन्मान करतो. जावायची बेइज्जत